कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। सावंतवाडीमधील इन्सुली गावामध्ये ओंकार हत्तीचा धुमाकूळ अजूनही सुरूच आहे। त्याने शेतीत पिकं उद्ध्वस्त केली होतीच, पण आता वाहनांनाही लक्ष केल्याने स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। क्षेत्रफळवाडी येथील चंद्रकांत वासुदेव धुरी यांच्या घराच्या अंगणात उभ्या असलेल्या ट्रॅक्टरची ओंकार हत्तीने तोडफोड केली। यात धुरी यांचे सुमारे 40,000 रुपयांचे नुकसान झाले आहे। तसेच सुभाष सावंत यांच्या मालकीच्या टेम्पोचेही हत्तीने नुकसान केले आहे। या दोन्ही घटनांमध्ये शेतकऱ्यांचे अंदाजे 65,000 रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती वनरक्षक अतुल पाटील यांनी दिली आहे। मागील 2 महिन्यांपासून बांदा दशक्रोशीतील अनेक गावांमध्ये फिरणारा हा ओंकार हत्ती सध्या इन्सुलीत स्थिरावला आहे। गेल्या अनेक दिवसांपासून तो भात शेतीचं मोठं नुकसान करत होता। सुमारे 10 दिवसांपूर्वी त्याने गोठ्यात घुसून एका म्हशीवरती हल्ला केला होता, ज्यात ती मयत झाली होती। आता गेल्या 4 दिवसांपासून हा हत्ती नागरी वस्तीत शिरत असून वाहनांची मोडतोड करत असल्याने ग्रामस्थांमध्ये मोठी दहशत निर्माण झालेली आहे। वन विभागाने तातडीने यावरती उपाययोजना करावी अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे।